स्टिरॉइडमुळे होणाऱ्या ग्लॉकोमा, त्याची कारणं काय आहेत, का होतो आणि तो आपण कसा टाळू शकतो त्याच्याविषयी बोलणार आहे. तर स्टिरॉइड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डोळ्यामध्ये टाकायचे ड्रॉप्स असतील किंवा स्किन ट्रीटमेंट जे घेतात त्यांच्यामध्ये टॉपिकल क्रीम असते, त्या क्रीममध्ये सुद्धा स्टिरॉइड असतं. स्टिरॉइडच्या टॅबलेट असतात किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शन सुद्धा असतात. आणि स्टिरॉइडच्या ह्या इंजेक्शनमुळं, टॅबलेटमुळं किंवा ड्रॉप्समुळं डोळ्याचं प्रेशर वाढतं. तर ते का वाढतं? नॉर्मली आम्ही डोळ्याचे काय त्रास असतील, आजार असतील त्या पेशंटला स्टिरॉइडचे ड्रॉप देतो. पण ते ड्रॉप कसे घालायचे आणि कधी थांबवायचे हे स्पेसिफिक सांगत असतो. पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये लोक काय करतात की डोळा लाल झालाय किंवा डोळ्याला सूज आले तर ते शेजारच्या मेडिकलमध्ये जातात, तिथले ड्रॉप्स घेतात. ते ड्रॉप्स 1 ड्रॉप टाका किंवा 2 ड्रॉप टाका, टाकल्यानंतर पेशंटला थोडंसं इफेक्ट व्हायला सुरू होतं. तर पेशंट ते ड्रॉप टाकत असल्यामुळं त्याचं टाकण्याचं प्रमाण, ते किती दिवस टाकतात दिवसातून आणि किती काळापर्यंत टाकतात ह्याच्यावर काही कंट्रोल नसतं. त्याच्यामुळं डोळ्याचं जे पाण्याची वाट असते, ती पाण्याच्या वाटमध्ये जे फिल्टर असतं ते फिल्टर त्यांचं कमी काम करतं, त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की जे लोक स्किन ट्रीटमेंट घेत आहेत किंवा जे लोक स्टिरॉइडच्या गोळ्या घेत आहेत त्या लोकांचं डोळ्याचं प्रेशर चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामुळे होतं काय, काचबिंदूमुळं तुमची जी पाठीमागची डोळ्याची नस असते ती नस काय करते, तुमच्या डोळ्यात जे लाईट पडतो ते लाईट तुमच्या मेंदूपर्यंत घेऊन जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काचबिंदू झालाय तर एका ठराविक भागातून येणारी लाईट तुमच्या नसवर पडते पण ती मेंदूपर्यंत जात नाही, त्या भागात तुम्हाला दिसत नाही. ह्याला आपण ग्लॉकोमा म्हणतो.